ही लोक एकमेकांना विश्वासघातकी म्हणत होती, अगोदर पाठीत खंजीर खुपसला म्हणत होते आणि आपणच दिलेला शब्द गिळणारी ही लोक आहेत. मुंबईकर जनता यांच्या शब्दावर मुळीच विश्वास ठेवणार नाही. यांचा शब्द भ्रष्टाचाराचा आहे, यांचा शब्द मतलबाचा आहे, यांचा शब्द तिजोरी लुटण्याचा आहे. आणि ज्या गोष्टीचा मी उल्लेख केला की जाणीवपूर्वक त्यांच्या वचननाम्यामध्ये त्यांनी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख जाणीवपूर्वक टाळला, ही अत्यंत दुर्दैवाची आणि प्रत्येक शिवसैनिकाला वेदना देणारी गोष्ट आहे की वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे आणि त्या जन्मशताब्दी वर्ष त्यांनी वंदनीय बाळासाहेब ठाकरे केला आणि एके ठिकाणी तर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे केलाय, त्या ठिकाणी त्यांनी उल्लेख केलेला आहे. या वंदनीय बाळासाहेब ठाकरे स्वयंरोजगार अर्थसहाय्य योजना आणि दुसऱ्या ठिकाणी स्वर्गीय दालनचा आहे. मुंबईची अनुभूती मध्ये स्वर्गीय बाळासाहेब उल्लेख केलेला आहे. त्यामुळे बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षातच शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा त्यांनी अपमान केलेला आहे. आणि हे दोघे भाऊ एकत्र कशा करता आलाय? मराठी माणसाकरता आणि मराठी भाषेकरता. पण आपण हा जर वचननामा बघाल तर काल बालकांनी तो वर्कशॉप सादर केलं, आज पालकांनी हा वचननामा सादर केलाय. आता बालकांनी जो सादर केलं, खऱ्या अर्थाने त्याला कार्यशाळा बोला पाहिजे मराठीमध्ये. त्यांनी काय सादर केलंय? वर्कशॉप, इंग्रजी शब्द वापरलाय. आणि ह्यांनाच इंग्रजी शब्द कोणी वापरला तर खळखाट्या कोणाच्या कानाखाली देतात, तर आता कोणाच्या कानाखाली देणार आहेत? आज त्यांच्या वचननाम्यामध्ये एक एक शब्द मी तुम्हाला वाचून दाखवतो जे त्यांनी, कारण ह्या वचननाम्यावर बॉम्बे स्कॉटिशचा खूप प्रभाव आहे. बॉम्बे स्कॉटिशच्या मुलांनी मला वाटतं हा वचननामा बनवला असेल, तर त्यामध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे इंग्रजी एक एक शब्द. आपण जे बघाल मुंबईसाठीची आपत्कालीन व्यवस्था यंत्रणा, हॅझमॅट रिस्पॉन्स व्हेकल अँड ऑल टेरेन ऑल पर्पज. परत ज्यातील 40% हे इंग्रजी शब्द आहेत. लँडस्केप अर्बनिझम अँड टॅक्टिकल अर्बनिझम. परत स्टार्टिंगचं काय कॅरेक्टरचा काय विषय होता? पहिलंच वाक्य कॅरेक्टरचा तो एक विषय आहे त्यांचा. आणि असे कित्येक मुंबईचं कॅरेक्टर हे करणार. तर असे मुंबईची अनुमती मध्ये त्यांनी लिहिले मुंबई पण अधोरेखित करण्यासाठी एस्थेटिक सेन्स बॉम्बे स्कॉटिश आणि मुंबईचे कॅरेक्टर जपलं जाईल. आता मुंबईचं कॅरेक्टर जपलं जाईल, ह्या दोघांच्याच कॅरेक्टरवर आता प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि पूर्ण बॉम्बे स्कॉटिशचा प्रभाव असलेला हा वचननामा आहे. 40 अजून खूप आहेत, त्याच्यात 40पेक्षा जास्त इंग्रजी शब्द वापरलेले आहेत. तर त्यांच्याच भाषेत सांगायचं, जर मराठी भाषेचा ते एक नेहमी गौरव करत असतात आणि दुसऱ्या भाषेचा कोणी उल्लेख केला तर कानाखाली द्यायची भाषा करत असतात, तर ते कोणाला कानाखाली देणार आहे हे पण आता त्यांनी सांगावं. त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता की तुम्ही मुंबईकर हा शब्द या वचननाम्यात घेतलेला आहे, तर तुम्ही मराठी शब्दाचा कारण उल्लेख केला नाही. त्यांनी निवडणूक आयोगाचं कारण सांगितलं, परंतु त्यांचाच गेल्या वेळचा वचननामा आहे, त्या वचननाम्यामध्ये स्पष्ट लिहिलंय मराठी रंगभूमीचा इतिहास सांगणारे भव्य दालन मराठी माणसासाठी, मराठी सगळ्या गोष्टीचा उल्लेख आहे. मग तेव्हा निवडणूक आयोगाने कुठली कारवाई केली नाही का? आणि निवडणूक आयोगाची भीती कशाला घेता? निवडणूक आयोगाला नेहमी शिव्या देता, निवडणूक आयोगावर आरोप करत असता, निवडणूक आयोगावर ताशेरे ओढत असतात. आता कशाला निवडणूक आयोगाला घाबरता? आम्ही हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे बोलायला घाबरत नाही. निवडणूक आयोग असून दे, कोणी आमच्यावर कारवाई केली तरी चालेल. आणि मराठी माणसासाठी पण आम्ही आमच्या वचननाम्याच्या दृष्टिकोनातून मराठी माणसाकरता कटिबद्ध आहे, तेव्हा पण आम्ही घाबरणार नाहीत. निवडणूक आयोग जी कारवाई करायची करून द्या, पण आम्ही हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेच बोलणार आणि मराठीत उल्लेख करणार. कुठे मुंबईकर करून दिशाभूल करणार नाही. केवळ एका विशिष्ट समाजाला खुश करण्याकरता हे सगळं चाललेलं आहे. आपलं वोट बँक डिस्टर्ब होऊ नये आणि आपली वोट बँक कमी होऊ नये याकरता बॅलन्स करण्याकरता हा आज त्यांचा वचननामा आहे. खऱ्या अर्थाने जर आपण 2017चा त्यांचा जर वचननामा बघाल तर त्या वचननाम्यातल्या कित्येक गोष्टी या कॉपी पेस्ट करूनच यामध्ये घेतलेल्या आहेत.
महापालिकेच्या शाळेतून शिक्षण घेतलेल्या कित्येक विद्यार्थ्यांना भविष्यात महापालिकेत सेवेत नोकरी करता प्राधान्य देण्यात येईल। या 8 वर्षात महापालिकेच्या एवढे भरती साधारण 10,000 पर्यंत भरती झालेली आहे। त्यातल्या कुठल्या एका मराठी मुलाला त्यांनी प्राधान्याने नोकरी दिली याची माहिती द्यायला पाहिजे। देशाच्या स्वातंत्र्याचे गाथा सांगणारे स्मृतिदालन आजच्या ह्या वचननाम्यात पण सेम आहे। देशाच्या स्वातंत्र्याच्या करता स्मृतिदालन 2017ला पण तेच आहे आणि आताच्या वचननाम्यामध्ये पण तीच गोष्ट आहे। पूर्व उपनगरात गोवंडी येथे शताब्दी रुग्णालयात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करणार, सेम तीच गोष्ट या वचननाम्यात अंतर्भूत केलेली आहे। 2.5 वर्ष मुख्यमंत्री असताना का नाही महाविद्यालय वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला, त्याही गोष्टीचा त्यांनी उल्लेख केला नाहीये। मुंबईच्या पूर्व किनाऱ्यावरील मोकळ्या जमिनीचा हिस्सा मुंबई महापालिकेसाठी संपादित करून तेथे पर्यटन क्षेत्र उभारण्याची योजना राबवणार, हे 2017च्या वचननाम्यात मराठीमध्ये लिहिलेलं आहे। तेच आता इंग्रजीमध्ये लिहिलंय, बीपीटीची लँड आम्ही घेऊन त्या ठिकाणी ही खरं आहे ती बीपीटीची जागा, पूर्व किनारा म्हणजे बीपीटीची जागा आणि यामध्ये बीपीटीची जागा असा करून सेम विषय दुसऱ्या भाषेत लिहिलेला आहे। त्यामुळे जो 2017चा वचननामा आहे तोच कॉपी पेस्ट आहे। म्हणजे त्यांचं मुंबईकरांना 24 तास पाणी पुरवठा करण्याकरता गारगाई पिंजाळ हे प्रकल्प प्राधान्याने मार्गी लावणार। मुंबईतील वाढत्या लोकसंख्येबरोबर पिण्याच्या पाण्याच्या मागणीत वाढ होत आहे, भविष्यात त्यात अधिक वाढ होणार आहे। काळाची ही पावले ओळखून जनतेची वाढती तहान भागवण्यासाठी मुंबई महापालिकेने या अगोदर मध्यवर्तना प्रकल्प उभारून काही प्रमाणात प्रश्न सोडवला। सध्याच्या परिस्थितीतील मुंबईकरांना पुरेसे पाणी पुरवठा करण्यात येत असला तरी तो अपुरा पडेल अशी चिन्ह आहे। त्यामुळे पाण्याची ही वाढती मागणी लक्षात घेऊन मुंबईचा पाणी प्रश्न सोडवण्याकरता गारगाई पिंजाळ प्रकल्पाकरता केंद्र सरकारच्या आवश्यक असणाऱ्या सर्व परवानग्यांसाठी पाठपुरावा करून मुंबईकरांना 24 तास पाणी पुरवठा करणार। आजच्या पत्रकार परिषदेत काय सांगितलं, गारगाईमुळे वृक्ष जास्त कापावे लागतील, एन्व्हायरमेंटचा प्रश्न येईल, या गोष्टी होईल आणि अगोदरच्या 2017च्या वचननाम्यात याच गोष्टीचा अंतर्भूत केलेल्या। आज गारगाई प्रकल्प अंतिम टप्प्यात आहे। केवळ डिसॅलिनेशनमध्ये एका कॉन्ट्रॅक्टर जो आहे त्या कॉन्ट्रॅक्टरला ते काम मिळावं, त्याला फायदा व्हावा, त्या दृष्टिकोनातून गारगाई प्रकल्प रद्द करून डिसॅलिनेशनचा प्रकल्प अगोदरच मुंबई महानगरपालिकेने हाती घेतलेला आहे। त्यामुळे त्या प्रकल्पामुळे ह्या गारगाईच्या प्रकल्पाला कुठली अडचण निर्माण होणार नाहीये। गारगाई प्रकल्प हा मुंबईकरांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा आहे। महापालिका कर्मचाऱ्यांना गृहनिर्माण संस्थांमधील इमारतींना पुनर्विकासाकरता अधिक चटई क्षेत्र मिळावं यासाठी धोरण ठरवून राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार। हा सेम मुद्दा आजच्या वचननाम्यामध्ये पण त्यांनी घेतलेला आहे। परंतु 2.5 वर्ष मुख्यमंत्री असताना स्वतःकडे ते अधिकार होते, राज्य सरकारकडे कशाला पाठवायचं, स्वतः 2.5 वर्ष ते अधिकार होते, ते अधिकार न वापरता त्याही संदर्भातला त्यांनी तो प्रस्ताव स्वतःच मंजूर करून घ्यायचा होता, तो पण करून घेतला नाहीये। अशा कित्येक ज्या गोष्टी आहेत कोळीवाड्याच्या संदर्भात नेहमी आपल्या गावठाण कोळीवाड्यातल्या लोकांना भावनिक आव्हान देऊन नेहमी फसवलं जातं, त्याचीच पुनरावृत्ती आजच्या वचननाम्यात पण केलेली आहे। कोळीवाड्यांच्या विकासासाठी त्यांना गावठाणाचा दर्जा देऊन त्यांची मूळ बांधकामे अधिकृत करणार। आजच्या वचननाम्यात पण तेच लिहिलं आहे, कोळीवाडा गावठाणमधली सर्व बांधकामे नियमित करणार। मग 8 वर्ष झाले, 2.5 वर्षाचा मुख्यमंत्री कालावधी होता, त्या मुख्यमंत्री कालावधीत मुख्यमंत्र्यांना पूर्ण अधिकार होता की कोळीवाड्यातली बांधकामे अधिकृत करायची, परंतु दुर्दैवाने ती न करता केवळ कोळीवाड्यातील आमचे कोळी बांधव असेल, आगरी बांधव असेल, त्यांना फसवून नेहमीच मतं मिळवण्याचा तो प्रकार आहे। परंतु मला संपूर्णतः विश्वास आहे कोळी बांधव आणि आगरी बांधव आमचे ते कोळीवाडा गावठाणातील महायुतीच्या पाठीशी उभे राहतील, कारण हे सर्व काम यापूर्वी यूडी मिनिस्टर म्हणून माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी या गोष्टीची पूर्तता अगोदरच केलेली आहे। डीसीआर आहे जो डीसीआरमध्ये सर्व नियमित करण्याच्या सर्व गोष्टी यापूर्वीच झालेल्या आहेत आणि कोळीवाडा गावठाणांसाठी नवीन डीसीआर कडून नवीन एफएसआय पण आपण त्या ठिकाणी करत आहोत आणि कोळी बांधवांकरता आणि कोळी महिलांच्या लायसन्सचा पण विषय अगोदरच यूडी डिपार्टमेंट तर्फे करण्यात आलेला आहे। म्हणून आजचा हा जो वचननामा हा वारंवार मी सांगू इच्छितो की त्याच्यात हिंदुत्व नाहीये, त्यात मराठी नाहीये आणि हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आत्मा नाहीये। ही बाळासाहेबांची फसवणूक केलेला असा हा आजचा वचननामा आहे आणि शब्द ठाकरेंचा जी मी बोललोय तो शब्द आहे भ्रष्टाचाराचा,
शब्द आहे मतलबाचा, शब्द आहे तिजोरी लुटण्याचा. त्यामुळे पुन्हा एकदा सांगतो की या वचननाम्याच्या माध्यमातून त्यांचं मराठी प्रेम, त्यांचं हिंदुत्व प्रेम हे आता दिसून आलेलं आहे आणि त्यांचा पूर्ण चेहरा हा लोकांच्या समोर आता उघडकीस आलेला आहे. आणि बॉम्बे स्कॉटिशच्या मुलांनी लिहिलेला हा वचननामा आहे. त्यामुळे काल बालकांनी अर्धवट अभ्यास करून जो सादर केलेलं वर्कशॉप, खऱ्या अर्थाने कार्यशाळा बोलायला पाहिजे मराठीमध्ये, मराठीचा सन्मान करायचा असेल तर, आणि आज अर्धवट होमवर्क पण नाही, गृहपाठ, अर्धवट गृहपाठ केलेल्या पालकांनी आज हे सादर केलेलं आहे. बालकांना वाचवायचा केविलवाणी प्रयत्न पालकांनी केलाय, पण पालक पण अर्धवट गृहपाठामुळे आज त्यांचा खरा चेहरा लोकांसमोर आलेला आहे, खरा हिंदुत्वाचा चेहरा, खरा मराठी माणसाचा चेहरा. त्यामुळे ह्याचं उत्तर सर्व मुंबईकर मतदानाच्या माध्यमातून येणाऱ्या 15 तारखेला देतील. महायुतीला भरघोस मतांनी विजयी करतील, कारण महायुतीच मराठी माणसांकरता, हिंदुत्वाकरता कटिबद्ध आहे, त्यांच्या विकासाकरता. आणि ह्यापूर्वीच आम्ही जी घोषित केलेलं आहे, वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी निमित्त पंचवार्षिक आम्ही एक कार्यक्रम घोषित करत आहोत. त्याकरता स्पेशल बजेट आम्ही प्रोव्हिजन करत आहोत, त्याकरता धोरणात्मक निर्णय घेत आहोत. गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये मराठी माणसांकरता, मराठी माणसाच्या पुनर्वसनाकरता, मुंबई बाहेर मराठी माणूस जो गेलाय त्याला पुन्हा एकदा मुंबईत आणण्याकरता, मराठी उद्योजकांना आर्थिक सहाय्य करण्याकरता, मराठी महिलांना आर्थिक सहाय्य करण्याकरता आम्ही अभिमानाने मराठी उल्लेख करतो. आम्ही मुंबईकर म्हणून लोकांची दिशाभूल करणार नाही, आम्ही मराठी माणसासाठीच काम करणार आणि मराठी माणसाकरताच शिवसेना प्रमुख, वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी निमित्त एक अनोखी भेट आम्ही ह्या मराठी बांधवांना आणि भूमिपुत्रांना देणार आहोत. धन्यवाद. मराठी महापौराच्या मुद्द्यावरती आज उद्धव ठाकरेंनी प्रश्न केला आहे की मराठी माणूस हा काही हिंदू नाहीये, तुम्हाला हिंदू असं वेगळं का मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्री सांगायला लागतं. दुसरी गोष्ट राजा ठाकरे म्हणतायत की वडोदऱ्याचा जो महापौर असतो, गुजरातमधला महापौर असतो, हा गुजराती होतो, मग मुंबईतला महापौर मराठी का होतो? मुंबईतला महापौर मराठीच होणार आहे, याच्यात काय दुमत नाही, आणि तो महायुतीचाच होणार आहे. त्यामुळे यापूर्वीच आम्ही घोषित केलेलं आहे, मुंबईचा महापौर हा मराठीच होणार आहे आणि महायुतीचाच होणार आहे, आणि हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा होणार आहे. धन्यवाद. त्यांना पहिलं विचारू त्यांनी जागा किती लढवतात आणि महापौर बनवण्याकरता नगरसेवक किती लागतात, हे गणित जर त्यांना कळलं ना तर त्यांना त्यांचं उत्तर कळेल. उमेदवार बिनविरोध करण्यासाठी दबावतंत्राचा वापर एकनाथ शिंदेने केला, यासाठी पोलिसांचा देखील वापर केला. पोलीस उमेदवारांना घेऊन शिंदेच्या बंगल्यावर ठाण्यात जात होते, अशा पद्धतीचा गंभीर आरोप सीजी जिल्हाधिकारी जाधव. हे सर्व खोटे आरोप आहेत. ज्यांना कोणता आरोप करायचा असेल तर निवडणूक यंत्रणा आहे, त्या ठिकाणी तक्रार नोंदवावी. निवडणूक आयोग असेल किंवा निवडणूक यंत्रणा असेल याची चौकशी करतील आणि त्यांना त्यांचं उत्तर देतील. कारण हे निवडणूक प्रक्रिया हा एक स्वतंत्र विषय आहे आणि त्याकरता एक स्वतंत्र अथॉरिटी आहे. त्यात राज्य सरकार असेल किंवा मुंबई महानगरपालिकेचा कुठलाही हस्तक्षेप नसतो. निवडणूक आयोगाला स्वतंत्र अधिकार आहे. त्यामुळे ह्या सर्व प्रश्नांचं उत्तर निवडणूक आयोग देईल. धन्यवाद. योगायोगाने नाही, विकासाकरता लोक आता बिनविरोध नगरसेवक निवडून देत आहेत. याला योगायोग नाही बोलतात, याला मेहनत आहे, लोकांचा विश्वास आहे. आणि गेले 2.5-3 वर्ष माननीय मुख्य नेता एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून जी कामं झाली आहेत त्या कामावर विश्वास आहे आणि ज्या शिवसेना आणि धनुष्यबाणावर विश्वास असल्याकारणामुळे लोक बिनविरोध नगरसेवक निवडून देत आहेत. मी यापूर्वी पण सांगितलं की निवडणूक प्रक्रिया ही निवडणूक आयोगाच्या अधिपत्याखाली असते. निवडणूक आयोग हे एक स्वतंत्र अथॉरिटी है आणि त्याचं उत्तर हे निवडणूक आयोग देऊ शकतं. आज मैं यहाँ पे आप सभी को बताना चाहता हूँ कि शिवसेना उबाटा और महाराष्ट्र नवनिर्माण सेना और राष्ट्रवादी कांग्रेस इनकी तरफ से आज जो वचननामा घोषित किया है उस वचननामा में हिंदुत्व भी नहीं है और मराठी जो भाषा का हर बार वो उल्लेख करते उस भाषा का भी उल्लेख उसमें नहीं है. उन्होंने उनके वचननामा में जो घोषणा की है
उसमें हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाला साहब ठाकरे जी का नाम हिंदू हृदय सम्राट लिखने के लिए उनमें हिम्मत नहीं हुए। उन्होंने स्वर्गीय बाला साहब ठाकरे उसमें लिखा हुआ है। एक विशिष्ट धर्म को, इस विशिष्ट समाज को खुश करने के लिए, उनके वोट लेने के लिए उन्होंने ऐसे चीज किए। तो जिन्होंने बाला साहब ठाकरे जी के विचार छोड़े हैं, तो इस वजह से इस वचननामा में बाला साहब ठाकरे जी का फोटो है, लेकिन इस वचननामा में बाला साहब ठाकरे जी का आत्मा नहीं है। तो ये उनका एक असली चेहरा लोगों के सामने आया है। उनका हिंदुत्व का झूठा चेहरा, उनका मराठी भाषा के प्रति जो झूठा चेहरा, वो अभी लोगों के सामने आज आया हुआ है। और उन्होंने जो वचननामा उन्होंने लिखा है, उसमें पूरा बॉम्बे स्कॉटिश के जो बच्चे लोग लिखते हैं वैसा उसका असर दिख रहा है। बहुत सारे जो शब्द है उन्होंने इंग्लिश शब्द, अंग्रेजी शब्द वहां पे यूज किए हुए हैं। 40% से ज्यादा अंग्रेजी शब्द इसमें या उन्होंने उसमें उसका उल्लेख किया हुआ है, उसका मैं जिक्र करना चाहता हूं। कंस्ट्रक्शन, डिमोलिशन, डेब्रीज, फिर गोल्डन आवर, और कैरेक्टर के बारे में उन्होंने लिखा है, मुंबई के कैरेक्टर के इसके लिए। तो उसके बारे में मैं ये बताना चाहता है। उसमें उन्होंने मराठी में लिखा है की मुंबईचे मुंबईपण अधोरेखित करण्यासाठी एस्थेटिक सेन्स कहाँ से शब्द लिहिला है पता नहीं है, पाळला जाईल आणि मुंबईचे कैरेक्टर जपले जाईल, यानी कि मुंबई का कैरेक्टर बैलेंस किया जाएगा। तो हमें अभी डाउट आ रहा है कि इनके कैरेक्टर के बारे में, इनका कैरेक्टर, क्योंकि इनका जो चेहरा है, जो झूठा चेहरा हिंदुत्व के बारे में और मराठी लोगों के बारे में, तो इनके कैरेक्टर के ऊपर अभी डाउट हो रहा है। और बहुत सारी जो चीजें जो उन्होंने 2017 के उनके वचननामा में जो लोगों को कमिटमेंट किए थे, वही सेम कॉपी पेस्ट करके इस वचननामा में इंक्लूड किया है। तो इसका जवाब 15 तारीख को पूरे मुंबई के लोग देंगे। और मुंबई कर के जनता को विकास चाहिए, डेवलपमेंट चाहिए, और उनको पूरा विश्वास है केंद्र में महायुति की सत्ता है, राज्य में महायुति की सत्ता है, और मुंबई महानगर पालिका में भी महायुति की सत्ता आएगी तो ही डेवलपमेंट होगा। इनके माध्यम से, ट्रिपल इंजन के माध्यम से, इनके माध्यम से काम रोका जाएगा, ये लोगों को पता है। इसका अनुभव पिछले 2.5-3 साल लोगों ने लिया है। तो लोगों को पूरा महायुति पे विश्वास है। और 16 तारीख को महायुति के 150 से ज्यादा नगर सेवक जीत के महायुति का ही मराठी महापौर मुंबई में बैठेगा। धन्यवाद। सर, महापौर पद से इसका जो आरोप लगता है हिंदू होगा, मराठी होगा, उस पर अब राज ठाकरे और उद्धव ठाकरे दोनों पलटवार कर रहे हैं और पूछ रहे हैं कि मराठी क्यों नहीं होगा। अगर गुजरात का मेयर गुजराती हो सकता है तो महाराष्ट्र, मुंबई में मराठी क्यों नहीं? ये सब चीजें पे बोलने का उनका भी अधिकार नहीं। उनका चेहरा यहाँ पे जो असली चेहरा है लोगों के सामने आया है। खुद के जिनका वारिसदार वो बोलते हैं, उनके नाम ने हिंदू हृदय सम्राट लिखने के लिए वो डर रहे। और ये चीज हिंदुत्व के बारे में और मराठी के बारे में बोलने का भी अधिकार नहीं। उनका असली चेहरा अभी वचननामा के सामने, वचननामा के थ्रू सामने आया हुआ है। और ये भी आपको बताना चाहता हूं कि इसमें जो मैंने कल भी बताया, इसमें बहुत सारी जो चीजें वो केंद्र सरकार और राज्य सरकार के अप्रूवल के सिवा हो नहीं सकते। और बार बार ये केंद्र सरकार और राज्य सरकार को वोट चोरी की सरकार, घटना बाह्य सरकार ऐसे आरोप रखती है। और ये दोनों सरकार को मानती भी नहीं है और इनको वैधानिक दर्जा नहीं, ऐसे भी बातें करते हैं। माननीय मुख्य नेता एकनाथ शिंदे जी को व्यक्तिगत आरोप करते हैं। तो ऐसे वक्त ये जो केंद्र सरकार और राज्य सरकार से अपेक्षा रखते हैं तो कैसे पूरे कर सकते? तो उनको पहले माफी मांगनी चाहिए। ये सरकार वोट चोरी की नहीं है, ये सरकार कॉन्स्टिट्यूशन के हिसाब से हुई है, ये सरकार घटना के थ्रू हुई है, और ये सरकार में जितने भी पद है वो वैधानिक है। ये सब पहले बोलना चाहिए, फिर उसके बाद उन्होंने केंद्र सरकार और राज्य सरकार से अपेक्षा करनी चाहिए। एक तरफ से गाली देते और दूसरी बार उनको, अगर आपके रिपोर्टर ने एक प्रश्न पूछा आप केंद्र सरकार और राज्य सरकार से कैसे अपेक्षा करते, तो उन्होंने जवाब दिया कि अगर वो नहीं देंगे तो हम देखेंगे। तो ऐसी धमकी देते, उससे अच्छा, धमकी देने से अच्छा बहुमत लाओ ना आपका। आज 20 एमएलए आपके, 7 एमपी है, उस एक के पास तो कुछ भी नहीं है, एक के पास तो उतना ही है। इतनी संख्या के ऊपर आप केंद्र सरकार और राज्य सरकार से अपेक्षा रखते हो। आप आपके एमएलए लाओ, आप आपके एमपी लाओ और आपके प्रस्ताव मंजूर करो, हमें कुछ दिक्कत नहीं है। लोगों ने मैंडेट हमें दिया है, तो क्या करना है क्या नहीं करना है वो हम देखेंगे। और हमें लोगों के लिए क्या करना है, मराठी लोगों के लिए क्या करना है, हिंदुत्व के लिए क्या करना है,
ये हमारा एजेंडा है और एजेंडा हम पूरा करेंगे। धन्यवाद, थैंक यू।